पुढली बातमी राज ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यासंदर्भातली। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे ठाण्यामधील आनंद मठात म्हणजे आनंद दिघे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत। पुढील काही वेळामध्येच राज ठाकरे ठाण्यामध्ये पोहोचतील। या निमित्तानं आनंद मठाच्या अंगणामध्ये छोटा स्टेज बांधण्यात आला असून कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते, मात्र शिवसेनेमधून बाहेर पडल्यापासून राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद मठामध्ये येत असल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असल्याची भावना एनडीटीव्हीशी बोलताना बाळा गवस या जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आणि बऱ्याच म्हणजे दिघे साहेबांचे राजसाहेबांचे खूप घनिष्ठ संबंध होते। तेव्हा राज ठाकरे ठाण्यात आले का नेहमी आनंद आश्रमला दिघे साहेबांच्या ऑफिसला बऱ्याच वेळा येणं व्हायचं आणि त्याच्यामुळे आणि आम्ही जुने शिवसैनिक आम्ही विद्यार्थी सेनेत काम केलं, राजसाहेबांच्या हाताखाली काम केलेलं आणि आमचे उमेदवार ठाण्याचे नरेश मस्के आहेत, हे राजसाहेबांचे त्या काळचे एकदम सर्वात जुने सहकारी, म्हणजे त्यांचे एकदम खूप चांगले संबंध। मस्के साहेब तेव्हा विद्यार्थी सेनेत जिल्हा प्रमुख होते आणि राजसाहेब विद्यार्थी समितीचे प्रमुख होते। त्यामुळे हा एक चांगली घटना घडते आणि सगळ्या शिवसेना आनंदाचं वातावरण आहे, जोरदार तयारी चालू आहे। तर ठाण्यामधल्या आनंद आश्रमामधून आपली प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत थेट जोडले गेली आहे। भाग्यश्री, राज ठाकरे थोड्याच वेळामध्ये ठाण्यामध्ये आनंद मठामध्ये पोहोचतील, कशी तयारी करण्यात आलेली आहे त्यांच्या स्वागतासाठी? तृप्ती, आपण जर पाहिलं तर आत्ता मी आनंद आश्रमातच उभी आहे। आपण पाहिलं तर मागे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत। शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील, दोन्ही कार्यकर्ते या आनंद आश्रमात येणार आहेत। आपण जर पाहिलं तर जवळपास 18 ते 20 वर्षांनी स्वतः राज ठाकरे आनंद आश्रमात येणार आहेत। त्यामुळे जो जुने जे शिवसैनिक आहेत त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे। मोठ्या प्रमाणात उत्साह इथे पाहायला मिळतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत। छोटा स्टेज देखील बाहेर बांधण्यात आलेला आहे, तिथे देखील राज ठाकरेंचा सत्कार होणार आहे। आणि त्या स्टेजवर जर आपण पाहिलं तर जुना फोटो जो आहे तो देखील लावण्यात आला आहे, ज्यामध्ये राज ठाकरे आणि स्वतः आनंद दिघे यांची भेट होतानाचा तो खूप जुना फोटो आहे। तर त्या फोटोवरून बऱ्याच कार्यकर्त्यांच्या आठवणी देखील जागवल्या गेल्या। त्यामुळे सगळंच वातावरण जर पाहिलं तर भावूक आणि अतिशय उत्साहपूर्वक असं इथे सध्या पाहायला मिळतंय। तृप्ती, भाग्यश्री, राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी इथे पोहोचणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत का? नक्कीच एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राज ठाकरे इकडे येणार आहेत आणि त्यानंतर ते जिथे सभा आहे खारेगावला तिथे ते जाणार आहेत। 40,000 खुर्च्यांची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच तिथे देखील मोठ्या प्रमाणात उत्साह मनसैनिक आणि शिवसैनिक दोघांमध्येही पाहायला मिळतोय। खरं तर बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते राज ठाकरे पुढे घेऊन चालत आहेत, त्यामुळे आम्ही आज त्यांच्याबरोबर आहोत अशी भावना देखील शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत। आत्ता जर आपण पाहिलं तर आनंद आश्रमात शंभूराजे देसाई जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत ते इथे उपस्थित आहेत। स्वतः उमेदवार असणारे श्रीकांत शिंदे देखील इथे उपस्थित आहेत आणि काहीच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे आनंद आश्रमात उपस्थित राहणार आहेत। भाग्यश्री, राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आनंद आश्रमात येतात आणि त्यामुळे तू सांगितल्याप्रमाणे मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। तिथे शिवसैनिक सुद्धा उपस्थित असतील, त्यांच्याशी काही संवाद होऊ शकतो का? त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकतात का? नक्कीच आपण बघूया। स्वतः नरेश मस्के सर इकडे आलेले आहेत। सर, काय सांगाल आज कसा उत्साह आहे? बरेच वर्षांनी राज ठाकरे येत आहेत इकडे, तुम्ही त्यांच्याबरोबर जुने कार्यकर्ते आहात, कसं वाटतं? खूप छान वाटतं की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि राजसाहेबांची एक मैत्री होती, एक नातं होतं। मला आजही आठवतं आहे की दिघे साहेब हॉस्पिटलला होते आणि हा हळवा प्रसंग आहे। राजसाहेब ज्यावेळी त्यांना पाहायला आले होते आणि राजसाहेब निघाले तेव्हा दिघे साहेबांनी मला जवळ बोलवलं आणि सांगितलं त्यांना शेख नाक्यापर्यंत सोडून ये, तुझा साहेब आला आहे, त्याला मला बघायला आला आहे, तू शेख नाक्यापर्यंत त्यांच्याबरोबर जा आणि त्यांना सोडून ये। एवढं प्रेम, म्हणजे प्रत्येक वेळी दिघे साहेब ज्यावेळी राजसाहेब यायचे त्यावेळी त्यांना न्यायला शेख नाक्यावर जायचे आणि सोडायलासुद्धा शेख नाक्यावर जायचे। ते स्वतः बेडवरती झोपून होते, परंतु त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की नरेश, तू साहेबाला तू सोडून ये। एवढं त्यांचं घट्ट नातं होतं। सर,
अनेक वर्षांनी ते इकडे येत आहेत. कशा भावना आहेत तुमच्या स्वतःच्या एक त्यांचे मित्र म्हणून? मी राजसाहेबांबरोबर कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. राजसाहेब माझे बॉस होते आणि खऱ्या अर्थाने बोट धरून त्यांनी मला शिकवलेलं आहे. आणि आपण या एक राजसाहेबांचा एक मी महाविद्यालयीन प्रमुख, मी ज्या ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये होतो त्या महाविद्यालयाचं युनिट प्रमुख म्हणून मी सुरुवातीला काम केलं. त्यानंतर त्यांनी मला शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख केलं, उपजिल्हा प्रमुख केलं. परंतु सुरुवातीला मी एक युनिट प्रमुख कॉलेज म्हणून काम केलं. कायम चांगल्या कामाला पाठिंबा द्यायचे, बळ द्यायचे आणि लढ म्हण, पण मी तुझ्याबरोबर आहे, फक्त पाठीमागे असं नाही, मी तुझ्याबरोबर आहे, प्रसंगी वेळप्रसंगी पाठीमागे उभे राहायचे, असे राजसाहेब. सर, एक शेवटचा प्रश्न. शिवसैनिक आणि मनसैनिक अनेक वर्षांनी एकत्र येत आहेत, या संदर्भात तुम्ही काय? ते बघा, शेवटी प्रत्येकाचे दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, परंतु राजसाहेबांबद्दल प्रत्येक शिवसैनिकांमध्ये नेहमीच आदर आहे. राजसाहेबांबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट आहे आणि बाळासाहेबांचं प्रेम राजसाहेबांवर होतं. हे जरी कोणी किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी शिवसैनिकांना माहिती. आणि ज्यावेळी राजसाहेब आणि उद्धवसाहेब हा विषय होता तेव्हा लोकांच्या मनामध्ये, मेजॉरिटी लोकांच्या मनात राजसाहेबच होते. नक्कीच सर. तर आपण बघितलं अनेक कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. तर नरेश म्हस्के स्वतः इथे आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच तृप्ती जर आपण पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात निश्चित गर्दी भाग्यश्री, झाली. या वातावरणाकडे पाहूनच एक प्रकारे शिवसैनिकांमध्ये किती उत्साह हे दिसून येतोय. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि खास करून नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया प्रेक्षकांसोबत समोर पोहोचवल्याबद्दल. पुढची